ते पाहणार आहोत. तर सामना सुरू होतोय. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनवेजोडी मैदानामध्ये दाखल झालेले या पिंट्या आणि अब्बा तर गोलंदाजीला सुरुवात करेल कनेक्ट इलेव्हन भांडूप संघाकडून फ्रंट रन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेले आहे. भांडूप संघाने आपला 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या समजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अकबर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे. पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी अकबर स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक व्ही शेप मध्ये आहेत. थर्डमॅन फायनल एक इष्टरक्षकाच्या मागे तैनात केले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये या तिसरा संघ आपण पाहतोय या भूमिलेवन शहापूर या संघाने 100 पूर्ण केली होती आणि ते आव्हान मात्र धनवीन इलेव्हन वसई संघाला पेलता आला नव्हता. मोठ्या मार्जिनने तो सामना भूमिलेवन शहापूर संघाने जिंकला होता. वासुदेवचं अर्धशतक आतापर्यंत हायलाइट्स आपण पाहतोय. आकर्षक अर्धशतक वासुदेव याचं पाहायला मिळालं होतं पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याच्याच अर्धशतकाच्या जोरावर 30 पेक्षा जास्त धावेने या भूमिलेवन शहापूर संघाने पहिल्याच सामन्यामध्ये विजयाची बोवणी केलेली आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या विजयाचं खातं उघडलेलं आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत. या सामन्यातील विजय संघ विपक्ष भूमिलेवन शहापूर, त्यानंतर पालघर इलेव्हन विपक्ष चेरोगाव कोणगाव. अकबर गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. तर सामनाकाली फलंदाज पिंट्या यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी विकेट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील पूर्णपणे बीट करताना फलंदाजाला अकबर हा गोलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आहेत. चांगली सुरुवात आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये अकबर कडून. इथे मात्र चेंडूला भिरकून दिलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू जातो सरळ सीमाच्या बाहेर. पहिला ब्लास्ट फलंदाज पिंड्याच्या बॅट मधून. आपण पाहू शकता लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू बॅटला लागतोय, सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करताना फलंदाज पिंट्या. स्विंग अँड मिस चांगली वापसी करताना षटकारानंतर गोलंदाज अकबर. पहिले षटक प्रगतीपथावर अकबर हाताळतोय. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतो मिड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने पिंट्या पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते 7. आपण सामना पाहतोय कनेक्ट इलेव्हन भांडूप विरुद्ध पिकॅन्सन डोंबिवली या 2 संघामध्ये. नाणेफेक गमावल्यानंतर पिकॅन्सन डोंबिवली संघ प्रथम फलंदाजी करताना. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अकबर पहिल्या षटकात बोलतोय भांडूप संघाकडून.
यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खूपच बोलतोय. रवीजी भांबरे आमची रजा घेताना दुपारनंतर नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 7 धावा बिनबाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली गोलंदाजी, एक षटकार जरी खर्च केला असला तरी मात्र चांगली गोलंदाजी अकबर याची राहिलेली आहे. एक षटकार खर्च करून फक्त 7 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. हेमन दुसरं षटक घातल्याची जबाबदारी हेमन याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर सामना करेल फलंदाज पिंट्या, जो वैयक्तिक एका षटकाच्या मदतीने 7 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चेंडूला भिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय या सीमापार मिडुकाच्यावरून. हा दणदणीत षटकार, व्हॉट अ शॉट. हेमनचं स्वागत करताना आपण बघतो फलंदाज पिंट्या. षटकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 13 धावा. बॅटचा स्विंग आपण पाहतोय अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. दुसरा षटकार पिंट्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा हा चेंडू देखील सीमापार. आणखीन एक षटकार. 2 ठोकून आले. यावेळी मात्र क्षेत्र निवडलेलं आहे स्क्वेअर लेगचं. या अगोदर षटकार मिडविकेटच्या वरून आणि त्यानंतर आजचा षटकार मात्र स्क्वेअर लेगच्या वरून. षटकामध्ये डील करताना सध्या पिंट्या फलंदाज. हे आपण पाहू शकता अकोटाप्याचा चेंडू होता. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमारेषेवर गुल. धावसंख्या 19. धावसंख्या वेग प्राप्त करून देताना पिंट्या फलंदाज. हो 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 या उडा या. तिसरा षटकार, षटकाची तिकडी पूर्ण करताना पिंट्या हा फलंदाज. षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना पिंट्या आपण पाहतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. हेमन याच्या विरुद्ध मोर्चा खोलताना पिंट्या हा फलंदाज. आपण पाहू शकता लॉफ्टेड फटका. चेंडू बॅटला लागला होता, त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची. षटकारामध्ये डील करताना जणू काही पिंट्या फलंदाज सध्या षटकाराचा डीलर बनलेला आहे. ज्याप्रमाणे या फटकेबाजी करतोय ना, एक्का दुक्का सीधा छक्का आणि 3 षटकार आतापर्यंत पिंट्याच्या बॅट मधून आलेले आहेत. सलग 3 आणि या एकूण जर विचार केला तर 4. वैयक्तिक 25 धावसंख्येवर पिंट्या फलंदाज पोहोचलेला आहे. संघाची धावसंख्या देखील 25. हो 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 हवाई फायर आणि आणखीन एक चेंडू समाशा बाहेर. आणखीन एक षटकार. नाही एक्का दुक्का और एक छक्का. जणू काही पिंट्या फलंदाज घरूनच सेट होऊन आलेला आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय आणि पिंट्याला सध्या रबरचा चेंडू फुटबॉल दिसतोय. सिमेंट कॉन्क्रीट पिचचा तो बादशाह फलंदाज देखील संबोधला जातोय आणि बादशाह नक्कीच सिद्ध करताना पिकेन सन्स यांच्याकडून आणखीन 2 मारले. एक तर आलेले आहे 500 रुपयाचा पारितोषिक. पिकेन सन्स डोंबिवली यांच्याकडून हे पारितोषिक येणार आहे. संघाचे नक्कीच संघ मालक आहेत. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार पिंट्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत. 6वा षटकार देखील येईल का पाहावं लागेल. यावेळी मात्र 6वा षटकारापासून वंचित राहिलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल वाढून होती ती धावफलकावर 38 धावा. पाऊस थांबलेला आहे. आपण पाहतोय रोहिदास मात्र धावा थांबायला तयार नाहीत. धावांचा अक्षरशः पाऊस पडताना आपण बघतोय पीके अँड सन्सचा डोंबिवली संघाकडून खास करून पिंट्या याच्या बॅट मधून षटकार. या हायलाइट्स आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका पाहायला मिळतोय. पहिला षटकार त्यानंतर हा दुसरा षटकार देखील पाहायला मिळतो. आणखीन आखूट टप्प्याचा चेंडू. आखूट टप्पा म्हणजे चेंडूच्या आकाशाची गप्पा. त्यानंतर तिसरा षटकार समोर केलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे
हा तिसरा षटकार पिंट्याच्या बॅटमधून. त्यानंतर हा चौथा षटकार पायांच्या समोर फेरफे गेन सैरफे गेन आणि त्यानंतरचा षटकार. धावसंख्या 38 धावा. यावेळी मात्र विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय पिके अँड सन्स डोंबिवली या संघाला. मध्ये पुरतल्या मात्र बाद होण्यापूर्वी आपलं काम चोखपणे पार पडले, कारण 12 चेंडूमध्ये 38 धावांचं योगदान देऊन तो पेलोमध्ये पुरतले, ज्यामध्ये सलग 5 षटकांचा देखील समावेश आहे. पिंट्या मॅन फ्रॉम चिकनगर कल्याण. अकबर कंटिन्यू आपण पाहतोय. पहिले षटक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि आपल्या स्पेलमधील शेवटचं सांघिक तिसरं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा देखील दिलेला आहे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला मिड ऑन रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगलने संघाची धावसंख्या 39-39. एक फलंदाज बाद झालेला आहे. बाद होणार फलंदाज पिंट्या, ज्याने 38 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. सध्या खेळपट्टीवर आपण अबा आणि अवधूत ही जोडी पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अकबर आपल्या कोट्यातील शेवटचं षटक आणि संघाकडून तिसरं षटकात घालतोय. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर. धावफलक 39 धावा. 39 लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामनामध्ये कनेक्ट केले भांडूप विरुद्ध पिके अँड सन डोंबिवली या दोन संघामध्ये. वेलकम परेश महाजन, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चेरुबा कोणगाव संघाला देखील आपण आज इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आज भेवंडीचे दोन संघ, शिलोमाद वल संघ देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. शपोलून खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही. अगदी बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू चालला होता अकबर या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अकबर याची. एक षटकार त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता आणि त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केलेली आहे. एक मोठा अडसर हरेश केने उर्फ पिंट्याच्या रूपाने त्याने नक्कीच दूर केलेला आहे, जो धोकादायक ठरू शकला असता भांडूप संघाला. हरेश केने उर्फ पिंट्या बाद झाल्यानंतर थोडस रन रेट मागे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू निघून जातोय इस्ट्रेक्सच्या हातामध्ये. चेंडू बोटे फिरवली होती. चांगली वापसी करताना आपण पाहतोय अकबर. अबा नक्कीच आतापर्यंत 4 चेंडू खेळले आहेत आणि 4ही चेंडू निर्धाव चेंडू खेळले गेलेत. अबा थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणचाळीस एक बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जातोय मेडुकेच्या वरून सीमावर षटकार. खर्च केला आणि या षटकामध्ये देखील
7 धाव खर्च करताना आपल्याला पाहायला मिळते. आपला स्पेल त्याने पूर्ण केलेला आहे. आपल्या स्पेलमधील 2 षटकामध्ये 14 धाव खर्च करून एक विकेट आणि तोही महत्त्वाचा विकेट हारेश केने उर्फ पिंट्याच्या रूपाने प्राप्त केलेलं आहे. हेमंत मागणं ठरलेलं आहे. हेमंत ज्याने आपल्या षटकामध्ये 31 धावा 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 45. शाहिद चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर सामनाकडील फलंदाज डावखुरे शैलीचा अवधूत जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र मिस्टाईम फटका इष्टक्षक चेंडू खाली आणि फलंदाज जावे लागेल डॅकॉटच्या असलेला दुसरा हातरा बसतोय पीके अँड सन्स डोंबिवली या संघाला. जो संघाचा संघनायक देखील आहे 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज हरेश केने उर्फ पिंट्या आणि नुकताच बाद झालेल्या अवधूत. आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पीठ होतोय. इष्टरक्षक 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती या धावपलीकडे 46 धावा. आपण आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना पाहतोय. कनेक्ट 11 भांडूप विरुद्ध पीके अँड सन डोंबिवली या 2 संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल भांडूप डोंबिवली मधील विजेता संघ विरुद्ध भूमी 11 शापूर. त्यानंतर पालघर 11 विरुद्ध चिरोबा कोणगाव आणि त्यानंतर सामना मेघालय वाघवील विपक्ष शिलोमाता वल. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. रनआउट रूपाने 3रा फलंदाज बाद होतोय डोंबिवली या संघाचा. मिडल ऑर्डर मध्ये सुनील नाना आलेला आहे. मात्र धावसंख्या स्थिर आहे 46 धाव 46. इथे बॅकफोर्डला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट केलेल्या स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतोय. या 2 धावीने संघाचे धावफलक पोहोचतोय तो 48 वर 48. वन शॉटचा इशारा तिथून आलेला आहे कारण अमदुले सरांची तीक्ष्ण नजर आहे. फक्त 1च धाव. तर 3ऱ्या पंचांची इथे मदत
स्क्वेअरलेग पंच अमदोली सरांनी घेतलेले आहे. 2 धाव पूर्ण आहेत की चेक करायचे आहेत. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोचला होता. परिणामस्वरूप या 2 धावीने संघाची धावफलकामध्ये वाढ होते. 48 धाव 48. सामनाकरी फलंदाज आबा शाहिद याचा गोलंदाजी मार्कवरी शाहिद पाहायला मिळतोय. 4थं षटक हाताळतोय. हो 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 हो, ये तो जाएगी और चले गई, सजनी चली गई साजन के घर. षटकार. वो आबा नक्कीच असंच म्हणत असेल आता. आबाच्या बॅट मधून चेंडू बॅटवर येतोय आणि सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. अर्धशतकी पूर्ण होतोय. पीके अँड सन्स डोंबिवली संघाची धावसंख्या 54 धावा. आबाने सुरुवात संद केली होती, त्यानंतर मात्र आता गेअर चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 4थ्या गेअरवर फलंदाजी करताना आबा फलंदाज. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत आणि वैयक्तिक 14 धावसंख्येवर सध्या तो फलंदाजी करतोय. आपण सामना पाहतोय कनक इलेव्हन भांडूप विपक्ष पीके अँड सन्स डोंबिवली या 2 संघामध्ये. याने सामना भांडूप डोंबिवलीमधील विजेता संघ विपक्ष शापूर, त्यानंतर पालघर इलेव्हन विरुद्ध चेरोबा कोणगाव आणि त्यानंतर शेलुमाता वल विरुद्ध मेघा इलेव्हन वाघवेल. गोलंदाज शाहिद पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज आबा. फुलटा चेंडू, ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. स्क्वेअरलेगच्या वरून षटकार. आणखीन एक षटकार आबाच्या बॅटमधून. षटकाराने संघाची धावसंख्या 6 नॉट 60 धावा.
3 बाद. बॉलर नेम नागेश. नागेश तुझ्या म्हणा कुठं मुकाची भाजी भेटते का कितीला भेटलं. धावसंख्या 60. हा शेवटचं षटक हाताळण्यासाठी नागेश गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. त्याला सामना करी फलंदाज सुनील नाना. प्लॅन मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. डोंबिवली विपक्ष भांडूप हा 40+ मधील सामना आपण पाहतोय. चांगला फटका आपण पाहत की कार्पेटच्या सहारे फटका केलेला आहे. डीप मिड ऑफ रिजन मध्ये एका धावेसाठी धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या सिंगलने वाढून होती. आपल्याला 61 धावा 61. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. याला मात्र हवाई फायर केलेला आहे आणि या चेंडूला बाहेर धरले हा षटकार. क्लीन बॉल दांडी गुल. आणखीन एक फलंदाज बाद होते या पिक अँड सन्स डोंबिवली संघाचा. सव्वीस धावांचं योगदान अबाच्या बॅट मधून पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्याने 11 चेंडूचा सामना करताना 26 धावांचं योगदान देताना 4 षटकार देखील खेचलेले आहेत. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. 67 67 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय बॉबी. न्यू बॅटर बॉबी. आबा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर बॉबी पाहायला मिळतोय. नागेश गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा शेवटचं षटकात आलतोय. संघाची धावसंख्या 67. 4 फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. नागेश राईट मोर द स्टंप. इथे मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय या शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. फक्त एक सिंगल रन्स, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या हलूच पुरस्कृत धावपलेकर 68 धावा 68. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामनाकडे फलंदाज बॉबी सुनील नाना शेवटच्या चेंडूला सामोरे जाईल. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल. सीमा पार पावे. पंचांचा इशारा काय होतोय हा चौकार.
थर्ड मॅच. चला थर्ड मॅच विनिंग म्हणजेच भूमी 11 शहापूर वर्सेस या सामन्यातील विजेता संघ असा असेल. त्याचमुळे टॉस आता होणार नाही. आपण आता जाऊया पुढच्या डावाच्या दिशेने. परेश पाटील यांनी देखील खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेनिमित्त घेतलेली आहे. आणि आमचे मामा, कमी वयात आमचे मामाचं देखील स्वागत आपण करूया. धावसंख्या नोंदक म्हणून त्यांची भूमिका देखील त्यांनी खूप चांगलीच निभावलेली आहे. रानोळी गाव म्हटलं तर क्रिकेटसाठी समर्पित आलेले सर्व खेळाडू आहेत. म्हणजे त्यांचं वय कितीही असू द्या, क्रिकेटसाठी जे काय देता येईल ते प्रत्येक जण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच त्या गावाला समृद्ध क्रिकेट खेळणारं गाव म्हणून संबोधलं जातं, जे आहे रानोळी. आणि जय हरी क्रिकेट संघ रानोळी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अंतिम लढतीत जिंकून गावाची प्रतिष्ठा जोपासताना आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच उद्या मला असं वाटते आपला जो हा स्टेज आहे पाहुण्यांनी खचाखच भरणार आहे. कारण तालुकास्तरीय संघ पुढे आला आहे आणि ग्रामीण संघ पुढे आला आहे. त्याचमुळे व्यासपीठावर सर्व पाहुण्यांची वर्दळ उद्या पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत बक्षिसांची खैरातसुद्धा आपल्याला नक्की पाहायला मिळणार आहे. आणि उद्याची रिपोर्टिंग 9 वाजताची पहिला सामना असणार आहे, तो म्हणजेच राजू स्मृती वाडेकर वर्सेस रेहा 11 गोरसई ब. सकाळी 9 वाजता पहिला सामना आहे. आणि जर तुम्ही वेळेवर आला नाहीत तर मग आपल्यावर कडक कारवाई केली जाईल. आणि उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे मात्र कुठलीच हयगय केली जाणार नाही. चला 4 गडी बाद 72 PK अँडसन्स डोंबिवली. आणि आता कनक 11 भांडूप या संघाला करायचे आहेत 73 धावा चेस. चला 2 बॅटर्स येऊ द्या. बघा आज 2 संघ आतापर्यंत नवीन पाहिले आपण. म्हणजे भूमी 11 शहापूर पहिल्यांदा 40+ खेळतोय आणि PK अँडसन्स डोंबिवली ही टीम सुद्धा पहिल्यांदाच म्हणजे या हंगामामध्ये खेळलेत 1-2 टुर्नामेंट्स. पण या हंगामाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. पेणला 4थ्या राऊंडला ते पराभूत झाले आणि गोरसईला 2 नंबर म्हणजे उपविजेता ठरलेले आहेत. तर असं सुरुवात तर प्रत्येकाला अशीच करावी लागते. एकाच रात्रीत कोण सुपरस्टार बनत नाही. एक स्टेप बाय स्टेप. पहिलीच्या अभ्यास केलेल्या मुलाला 10वीची परीक्षा देता येत नाही. त्याचमुळे स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जावं लागते. पण काय खेळलेत. पण शहापूरचा खेळ बघितला आज म्हणजे मी पण म्हणेन की अवाक झाले असतील. धर्मीन 11 वसईचे खेळाडू जी सुरुवात मिळाली बेधुंद, आक्रमक, बहारदार. जितकी विशेषण घ्यावी तितकी विशेषण कमी आहेत भूमी 11 शहापूरसाठी. चला दादांनो, मामांनो, काकांनो, एक एक्स्ट्रा मेंबर पाठवा. जो बॅटर शेवटच्या क्रमावर येणार आहे त्यांनी या. कनक 11 भांडूप जो फलंदाज शेवटच्या क्रमावर जाणार आहे त्यांना पाठवून द्या प्लीज नावं सांगण्यासाठी कृपया. जसे अझीम अमदुले सरांचे डोळे तीक्ष्ण आहेत तितके मामांचे नाही आहेत. त्यामुळे आपल्या एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे. त्वरित या प्लीज नावं सांगण्यासाठी. एक मेंबर पाठवून द्या. जो फलंदाज मधल्या क्रमावर किंवा खालच्या क्रमावर जाणार आहे त्या खेळाडूला पाठवा नावं सांगण्यासाठी. कारण अपडेट होणं आवश्यक आहे. डिजिटल अपडेटिंग tenniscricket.in वर होते. मॅन्युअल अपडेटिंग आपण स्कोरशीटवर करतोय कौशल क्रिएशनच्या. त्यामुळे प्लीज सर्व गोष्टी व्यवस्थित आपण पाळल्या पाहिजेत. आयोजकांच्या वतीने या सूचना दिलेल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी सन्माननीय विजयेंद्र ठाकरे साहेब उपस्थित राहिले होते, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला नेहमीच सातत्याने प्रत्येक वर्षी ते योगदान मिळत राहिलेलं आहे आणि त्यानंतर देखील ते तसं सहकार्य देतील. त्यांनी केलेली आहे त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 4 मान्यवर ज्यांनी जितकं मागितलंय तितकं दिले. प्रेम, आर्थिक सहकार्य आणि स्पर्धेसाठी जे लागते ते सर्व काही. सन्माननीय श्री दयानंद मोतीराम चौरगे साहेब, जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण काँग्रेस. सन्माननीय श्री विनोदजी वसंत ठाकरे साहेब, अध्यक्ष उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण. सन्माननीय श्री सचिनजी वसंत ठाकरे साहेब, विद्यमान सरपंच पिंपळकर रांदोळी ग्रामपंचायत. सन्माननीय श्री बाळारामजी दिनकर गोडे साहेब, सरपंच देवरुंग बाबगाव ग्रामपंचायत. यांनी अथक अशी मेहनत पाहून सढळ हस्ते मदत आयोजकांना केलेली आहे. तर सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे आणि सन्माननीय महेशजी ठाकरे यांच्या वतीने त्यांचा आभार. तसेच काही मान्यवर ज्यांनी फुल न फुलाची पाकळी पण आपण या स्पर्धेचा सहभाग आहोत म्हणून जे योगदान दिले ती यादी देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सन्माननीय श्रीयुत रोशनजी हरिदास पाटील, ज्यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहेत. तसंच आर्थिक सहकार्य सुद्धा. आणि
आमचा कॉमेंट्री बॉक्स सुद्धा जो आहे तो स्पॉन्सर झालेला आहे सन्माननीय रोशनजी हरिदास पाटील उद्योगपती वळ भिवंडी, सन्माननीय जगन्नाथजी म्हात्रे शाखाध्यक्ष भाजपा रांदोळी यांच्या वतीने आर्थिक सहकार्य, सन्माननीय श्री शिवनाथजी बाळाराम ठाकरे माजी सरपंच ठाकूरपाडा सरवली ग्रामपंचायत त्यांच्या वतीने आर्थिक सहकार्य, सन्माननीय श्री विजयेंद्र काशीनाथ ठाकरे उद्योगपती ठाकूरपाडा यांच्या वतीनं मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजची ट्रॉफी, सन्माननीय श्री प्रेमनाथजी सीताराम पाटील उद्योगपती रांदोळी यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. बॉलर नेम प्लीज, फक्त बॉलरचं नाव कळवा आणि बॅटर्स नेम कनकिल भांडूप बघा नाव. जय सर, बॅटरची नावं कळवा प्लीज. स्ट्रायकर एंडला कृष्णा, नॉन स्ट्रायकर एंडला अजित. चला, कृष्णा आणि अजित ही जोडी पाहायला मिळेल. उर्वरित यादी आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. तर होते सुरुवात, करायचा 73 धावांचा पाठलाग. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, संधी होती, संधी निसटली आणि क्लिअर स्ट्रॅटेजी त्यांची पूल करण्याची देखील पाहायला मिळाली, पण बॉलचा वेग तितकासा मोजता आला नाही. सुरुवात चांगली होते गोलंदाज अवधूत कडून. डॉट बॉल येते, प्रत्येक षटकामागे 14च्या गतीने जायचे आणि म्हणूनच ते मेंटेन करण्यासाठी ते मोठे स्ट्रोक येणं देखील आवश्यक आहे आणि त्याचमुळे पहिल्या सेकंदापासून मोठे स्ट्रोक खेळण्याची धमक फलंदाज कृष्णाकडे आहे. आणि खरं तर अजून एक बाब लक्षात घेण्यासारखी की सुनील शेट्टी सारखा त्यांचा लुक आहे, हेअरस्टाईल म्हणा किंवा त्यांचा चेहरा म्हणा. 40+ सुनील शेट्टी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कृष्णा ऑन साइडला क्रॉस बॅटेड पॅरल स्ट्रोक, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता पण त्याला चकवत बॉल जाते सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. अफलातून चौकार. करतायत, अंपायरिंग करतायत, ते थोडे दुःखी दिसत आहेत. असो, गमतीच्या या गोष्टी. दरम्यान धावसंख्या 4 झाले. अवधूत तयार. ओ, अँगलचा चांगला वापर. अपील अँड गिवन. बघा, स्वतः कृष्णा बाहेर निघाले. यालाच म्हणतात 40+ क्रिकेटची इमानदारी. फलंदाज कॉर्वेंटच्या स्वरूपात बाद. धक्का पहिला. कारण महाराष्ट्रात सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो. अशा वेळा भिवंडी क्रिकेट, कल्याण ग्रामीण क्रिकेट, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट, रायगड क्रिकेट, मीरा भाईंदर क्रिकेट, पालघर क्रिकेट, कारण या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट खेळलं जाते. आपण या महाराष्ट्राच्या पश्चिम भागाचा आढावा घेतला तर, आणि आता सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा क्रिकेट मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचमुळे तुम्हा आम्हा सर्वांना ती ओळख मिळते क्रिकेटच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. तर कृष्णा हे बाद झाल्यानंतर हेमंत नागेश नवीन बॅटर. काय अँगल आहे गोलंदाज अवधूतकडे. गती नाहीये पण ते परफेक्शन जे कुठल्याही गोलंदाजाकडे हवं असतं ते परफेक्शन अवधूत यांच्याकडे पाहायला मिळालं. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळले, फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली. सरळ बॅटचा केला वापर. वाह वाह वाह, शब्द नाही या फटक्यासाठी. खूप चांगली लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह सिक्सर. एक विकेट, 1 चौकार, 1 षटकार. सिंगल डबलवर विश्वास नाही कनकला. मोठेच फटके खेळायचे आहेत आणि तेच फटके आतापर्यंत पाहायला मिळाले. त्यातला नागेशच्या वतीनं 1 षटकार आपण पाहिला, कृष्णा यांच्या वतीनं 1 चौकार आपण पाहिला आणि जी सुरुवात अपेक्षित होती त्यापर्यंत पोहोचले नाही आहेत. पण चांगली सुरुवात या निमित्तानं की कृष्णा जरी बाद झालेत, नागेशच्या वतीनं तो षटकार अवधूतच्या विरोधात शेवटच्या बॉलवर खेचला. नवीन गोलंदाज बॉबी यांना बोलवण्यात आलेला आहे.
बॉबीची हेअरस्टाईल ही एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे आणि ते जेव्हा संघात असतात तेव्हा कोणाच्या चेहऱ्यावर निराशा नसते. एक माहोल बॉबीच्या असण्याने निर्माण होतो. पण उत्कृष्ट फिरकीपटू सुद्धा आहेत बॉबी आणि त्यामुळे नेहमीच त्यांची वर्णी ॲज अ बॉलर म्हणून 40+ कॅटेगरीमध्ये लागत असते. क्षेत्ररक्षकांचा आढावा आपण घेऊया. खरं तर शेवटच्या बॉलवर षटकार खेचून नॉन स्ट्रायकर एंडला आता नागेश पोचलेले आहेत. अजित पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. फ्लाय स्लीप, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज बॉबी याने सेट केलेलं आहे. आज सुद्धा पावसाची गैरहजेरी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तर आयोजकांनी एअर कंडिशन विथ रेफ्रिजरेटर, खूप चांगली व्यवस्था. राजेंद्रजी ठाकरे आणि महेशजी ठाकरे यांची. तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, परफेक्ट व्ह्यू पाहायचा आहे तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपलं सरशी स्वागत आहे. धावसंख्या 10, 1 गडी बाद. तर बॉबी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पंचांच्या डावीकडून फिरकेपटू आहेत आणि पाहूया समोर अनुभवाचं दुसरं नाव म्हणजेच कॅप्टन अजित, कनक 11 भांडूपचे. आणि कॅप्टनची भूमिका कुठल्याही संघासाठी महत्त्वाची असते, कारण वृत्तपत्रामध्ये हेडलाईनलाच महत्त्व असते आणि क्रिकेटच्या खेळामध्ये संघाच्या कॅप्टनला महत्त्व असते. तो कॅप्टन अजित. ऑन साइडला अगेन्स्ट द टर्न, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. व्हॉट अ स्टार्ट बाय अजित, सिक्सर. म्हणतात ना की शेर कितना भी बुडा हो घास नाही खाता. आणि अजितने एक तडाखेबंद षटकार खेचलेला आहे बॉबीच्या विरोधात. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, पण यावेळेस व्यवस्थित पोझिशन घेता आली नाही. बॉल स्क्वेअर लेगला जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळेल, कारण क्षेत्ररक्षण अजूनही संपन्न झालं नाही. एक चुकी आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा होतोय फायदा. स्ट्राईक पुन्हा एकदा अजितकडेच येते. 2 धावांची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 गडी बाद, 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सातत्यानं आखूट डब्बाचे चेंडू रिलीज करतायत गोलंदाज बॉबी आणि त्याच अंदाजाने ती फलंदाजी अजितची होते बॉबीच्या विरोधात. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, स्लीपला क्षेत्ररक्षक होता. खेळण्यासाठी प्रवृत्त केलं, स्ट्रॅटेजी क्लिअर होती, योजना चांगली होती बॉबीची, पण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचं सहकार्य मिळायलाच हवं आणि इतकीही मेहनत घेण्याची गरज नव्हती. अगदी हातात तो चेंडू आला होता. मुंह आया, हात आया लेकिन मुंह नाही लगा पाया असं म्हणतात ना, तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि आता हा जो झेल सुटलाय तो कोणाचा, तर अजितचा. तो किती त्रास देईल जोपर्यंत अजित मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तो त्रास PK अँड सन्स डोंबिवली या संघाला आता सोसावा लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज नागेश तयार. 6 वर खेळत आहेत, अजित खेळत आहेत 9 वर. संधी मिळते, पण संधी मिळाल्यानंतर 100% मेहनत सुद्धा घ्यावी लागते. पण ती मेहनत जर घेतली नाही तर मग असं नुकसान होऊ शकते. पण असो, या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये होतच असतात. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडली तर मग तो क्रिकेटचा ट्विस्टच तुम्ही अनुभवणार नाहीयेत आणि त्यामुळे यातून बाहेर पडावं लागेल PK अँड सन्स डोंबिवलीला. मागे काय घडलं त्या गोष्टीचा विचार करायचा आहे, पण चांगल्या गोष्टींचा. बॉबी तयार. फुललिंगचा बॉल इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा आहेत, पोहोचणार नाही बॉल पर्यंत. एका धावेला 2 धावात बदललेला आहे. कौतुक या निमित्तानं की ठीक आहे, क्षेत्ररक्षकाला झेलसाठी जायचंच असतं, पण 40+ क्रिकेटपटूंना शरीर सांभाळून खेळायचं सुद्धा असतं आणि त्यामुळे जास्त एफर्ट्स ते लावत नाहीयेत, कारण हे मैदान थोडंसं धोकादायक ठरलेलं आहे. म्हणजे पहिल्या 2 दिवसात, आता पाणी थोडा कमी झालंय, गवत आहे, पण पहिल्या दिवशी पाणी आणि गवत इतकं होतं की चांगले चांगले खेळाडू सरकलेले आहेत आउटफील्डमध्ये. त्यामुळे आज तितकंसं जाणवलं नाही अजूनपर्यंत आणि जाणवणार नाही अशीच अपेक्षा. तर 1 गडी बाद 21 धावा. कनक 11 भांडूप. हवेत आहे बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे फाईन लेगला, कॅच कंप्लीट, फलंदाज बाद, बॉबीच्या खात्यात जाते विकेट. नागेश बॅक टू द आउट.
व्यासपीठावर आहेत का आमचे महेश ठाकरे यांचे परम मित्र? थोड्याच वेळात येतील, आपण ती चर्चा ते आल्यानंतर करूया. दरम्यान 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 21. खरं तर या सर्व मित्रमंडळींनी राजेंद्रजी ठाकरे आणि महेशजी ठाकरे यांना खूप सहकार्य केलेलं आहे आणि जीवाभावाची मैत्री काय असते ते आपण या व्यासपीठावर सातत्याने 6 पर्वांपासून पाहतोय. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. जय सर. बॅटर नेम प्लीज. अजित सर. किरीट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. किरीट 4थ्या क्रमांकावर स्ट्रायकर एंडला आहेत. अटॅकिंग स्ट्रॅटेजी, अग्रेसिव्ह अप्रोच, पण या ठिकाणी येतोय हा डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 21. तर आम्हाला ज्या मान्यवरांनी सहकार्य केलेले आहे त्यांची यादी पुढील प्रमाणे. सन्माननीय श्रीयुत डॉक्टर दिनेशजी गुलाम भोईर यांच्या वतीने चेंडूंची व्यवस्था आम्हाला मिळालेली आहे. सन्माननीय श्रीयुत उत्तमजी पाटील, पोलीस पाटील मुठवळ यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. सन्माननीय निलेशजी चौधरी, सन्माननीय विकीजी चौधरी, A1 जोडी सरवली यांच्या वतीने मालिकावरीसाठी आम्हाला LED TV पुरस्कृत झालेला आहे. सन्माननीय श्रीयुत किरणजी विनोद ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रानोळी ग्रामपंचायत यांच्या वतीने आर्थिक सहकार्य तसेच वायफायची व्यवस्था. सन्माननीय समीरजी भोईर सरवलीपाडा यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. सन्माननीय श्रीयुत जयंतजी चौधरी, माजी सरपंच सरवली ग्रामपंचायत यांच्या वतीने आर्थिक सहकार्य. सन्माननीय श्रीयुत सुजितजी मोर्या यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचचे सर्व गिफ्ट हॅम्पर्स. सन्माननीय श्रीयुत दयानंदजी हुकमाली, प्रोप्रायटर आर्या मंडप डेकोरेटर्स. सन्माननीय समीर भाऊ भोईर सरवलीपाडा रांजोळी गावची जावई यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था देखील आम्हाला झालेली आहे. आणि सन्माननीय संजयजी ठाकरे ठाकूरपाडा यांच्या वतीनं 5 दिवस बिस्लरी पाण्याची व्यवस्था. धन्यवाद सर्व मान्यवरांचा आभार. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी स्पेल कंटिन्यू करण्यासाठी अवधूत येतोय. 21 धावा झालेल्या आहेत. 73चं टार्गेट आहे. टार्गेट पासून दूर आहे. कनक 11 वांडू, पण LBW नाही देता येणार पंचांना. तशी सूचना कॅप्टन्सला पण दिले. या स्पर्धेत LBW नाही आहे. कंपल्सरी चेस, नो फिल्डर रिव्ह्यू, फक्त एक रिव्ह्यू बीमरसाठीच प्रत्येक संघाला दिलेला आहे. तर हे तो डॉट अवधूत एक चांगलीच सुरुवात देताना पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये आणि आता स्पेल कंटिन्यू करण्यासुद्धा तीच धमक अवधूतची पाहायला मिळते. यावेळेस बॅट अँड पॅडमधला बॉल, बॅकलिपचा वापर खूप चांगला आहे अजितकडे. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. एकच धाव मिळेल. जो वेग अपेक्षित होता तो वेग सातत्याने देण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. कनक 11 भांडूप हे मोठं नाव आहे 40+ कॅटेगरी मधलं, पण त्यातल्या त्यात आता नवीन संघ म्हणजे या हंगामात पहिल्यांदा ज्याने एंट्री केलेली आहे तोच आपण PK अँड सन्स डोंबिवली या ठिकाणी चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी आतापर्यंत उजवी ठरले. हाफ ट्रॅकर आहे. हुक करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग लेगला, पण आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे धावत राहावं लागेल फलंदाजांना. बॉल होतोय स्टॉप. मिळते फक्त 1 धाव. 1 धावेची वाढ. धावसंख्या 22 धावा 2 गडी बाद. अल्पेश गायकवाड यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. काही कामानिमित्त ते आज अनुपस्थित आहेत आणि मामा आणि पूर्ण दिवसभर धावसंख्या नोंदकाची काम घरी सांभाळतील. 23 धावा 2 गडी बाद. अजूनही जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. स्ट्रोक साठी ऍडजस्ट केलं स्वतःला, पण एलिव्हेशन जास्त मिळालं. ऑन ड्राईव्ह करताना क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. विकी यांना चान्स घ्यायला हवा होता का? म्हणजे त्यांच्या समोर तर अगदी नितळ काचेसारखी आउटफील्ड होती, पण त्यांनी तो प्रयत्न घेतला नाही आणि ते मागे थांबले. कॅचची संधी निघून गेली. अजित यांना 2दा संधी मिळाली आणि खेळपट्टीवर थांबला तर आपोआप धावा होतात हे आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. आणि अजित यांच्याकडे त्या मोठ्या फटक्यांची निवड आहे, म्हणूनच तीच गरज कनक 11 भांडुपला हवेत आहे. गरज ओळखली, पुरवठा केला. 6 धावांचा बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. सिक्सर. 6 धावा मिळाल्यात आणि आता अचानकपणे आता ती मुसंडी अजित मारतोय. आपल्या संघासाठी मेहनत घेतोय, संघासाठी धावा जोडतोय. 6 धावा जोडल्यानंतर धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल बाकी या 3ऱ्या षटकातला. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 42 धावांची. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 42 धावांची गरज आहे आणि आपण या मैदानावर असा लॉंग चेस पाहिलेला आहे. त्यामुळे अजूनही शक्यता नाकारता येत नाही की कनक 11 भांडूप सुद्धा बाजी मारू शकते. बॉलर तयार. अवधूत
बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, जास्त टर्न मिळाला नाही पण विकेट किपर चुकले. बॉल जातोय लॉंग स्टॉपला. एकदा होते पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण होतील. किरीट थोडे कमी पडतायत पण 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या वाईट बॉलच्या 3 धावा मिळतील. आता बोनस मिळालेला आहे 3 धावांचा. हेच तर हवं होतं कनक इलेव्हन भांडुपला. स्वस्तातल्या धावा, कुठलाच एफर्ट न लावता धावा, कुठलाच बॉल वाया न घालवता धावा मिळालेल्या आहेत कनक इलेव्हन भांडुपला. धावसंख्या 34 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 39 धावांची आणि बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 39 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडण्यासाठी वेळ लागत नाही आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अजित आत्मविश्वासाच्या वरच्या दर्जाचा क्रिकेट खेळण्याचा स्तर ठेवतोय. अँगल चांगला मेंटेन केला, विकेट किपर चुकले, स्ट्राईक स्वतः अजित स्वतःकडे ठेवतो. ही धाव असेल 22ची. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते 35. 2 गडी बाद 35 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. आवश्यकता अजूनही 37 धावांची. बॉल शिल्लक आहेत 12. 38 पाहिजे ना, माफ करा 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 12 बॉल्स अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. कॅन बी कॅनॉट बी, चॉईस इज योर्स. कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला जिंकण्याचाच निर्धार मनात ठेवून घ्यावं लागेल. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज तुमच्यासाठी आणि तुमच्या संघासाठी धोकादायक असते आणि त्याचमध्ये कुठल्या क्षणाला निगेटिव्ह राहून चालत नाही. स्टे पॉझिटिव्ह हाच सल्ला तुम्हाला कोणीही देईल जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये आपला खेळ देता, फलंदाजी करता, गोलंदाजी करता, क्षेत्ररक्षण करता. आपण जिंकण्यासाठीच आलोय, तीच भावना, तोच समज आपण स्वतःला द्यायचा आहे. आता नवीन गोलंदाज येत आहेत PK अँड सन्स डोंबिवली या संघाकडून. 4थ्या क्रमांकासाठी आबा येत आहेत. अवधूतची 2 षटकं संपलेली आहेत आणि अवधूतने 24 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलाय. बॉबी यांच्या खात्यात 1 विकेट म्हणजे 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. 12 चेंडू 38ची गरज आहे. बघा एक महत्वाची बाब कनक इलेव्हन भांडुप या संघातल्या गोलंदाजांकडून की एकही एक्स्ट्रा नाही. एकही एक्स्ट्रा आज तुम्हाला स्कोर शीटवर पाहायला मिळेल. नो बाईज, नो लेग बाईज, नो वाईड्स, नो बॉल्स. तर बॉलिंग ट्रॅकवर आबा येत आहेत 4थ्या क्रमांकाच्या षटकाची सुरुवात करण्यासाठी. पहिला चेंडू बॅक ऑफ द हँड, ऑफ स्टंपच्या बाहेर. विड्थ मिळाली आणि त्यानंतर डिस्टन्स घातला बॉलने. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. षटकार. तोय 11 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. tenniscricket.in चे आमचे सर्व कॅमेरामॅन्स अचूक अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत देत आहेत. गौरवजी सावंत स्वतः स्क्रीनच्या मागे आहेत. जे आपण मागतोय ते सर्व देत आहेत. ऑप्शनच्या बाहेर सरकले, संधी आहे पण मात्र प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. बॉल सीमारेषा पार. धडाकेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अजितची. षटकार. आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध हा षटकार खेचला आणि त्याचमुळे आता अचानकपणे कनक इलेव्हन भांडुपचा आत्मविश्वास सुद्धा वाढलेला आहे. पण अजूनही संधी हातातून निसटली नाहीये. PK अँड सन्स डोंबिवलीच्या जी 3 षटकं त्यांनी हाताळली होती, ज्यावर त्यांची वचक पाहायला मिळाली होती, ती वचक पुन्हा एकदा मिळवण्यासाठी ते प्रयत्न गोलंदाजाला करावे लागतील. कारण आता क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनतायत आणि 2 लगातार षटकार कनक इलेव्हन भांडुप संघासाठी अजित खेचतायत. चांगला बॉल धीम्या गतीचा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ठेवला होता. फॉलो करण्यात आलं होतं अजितच्या वतीने पण कनेक्शन झाल्याने बॅटाने बॉलचं डॉट येतोय. हा डॉट बॉल सुद्धा गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वाचा होता आणि कदाचित त्यानंतर तीच रिदम गोलंदाज आबाची पाहायला मिळेल का. 10 चेंडूंमध्ये आता आवश्यकता आहे 26 धावांची. इक्वेशन सोपं करण्याचा उद्देश दोन्ही संघातील खेळाडूंचा दिसतोय. एका बाजूला अजित वन मॅन शो खेळत आहेत. अजितच्या नावावर आतापर्यंत आपण पाहिले तर 3 षटकार आहेत आणि एकूण 9 चेंडूंमध्ये त्यांचं योगदान खूपच चांगलं राहिलेलं आहे. एकूण 24 धावांचं योगदान आतापर्यंत अजितने दिलं आपल्या संघासाठी. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. पोचेल बॉलवर तोपर्यंत 1 धाव पूर्ण प्रयत्न केला जातोय. बॅटिंग एंडला अजित डेंजर एंडला पळत होते पण अजूनही नशीब त्यांच्या साथीनं आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा ते बचावलेले आहेत. किरीट यांचा खूप चांगला त्यांना
सहभाग मिळतोय. बघा लक्षात घ्या 40+ अजितजी आणि किरीटजी, जर तुम्हाला धाव हवी आहे तर दोन्ही एंड सोडावे लागतील. भिवंडी क्रिकेटचा नियम आहे, तुम्हाला जर धाव हवी आहे तर दोन्ही एंड सोडावे लागतील. फक्त एकाच एंडने फलंदाज सुटला तसं चालत नाही. दोन्ही एंडवरून तुम्हाला बॅटर्सला ती जागा सोडावी लागेल, तरच ती धाव ग्राह्य धरली जाईल. दरम्यान पुन्हा एकदा वळूया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. चांगला क्रिकेट आपण पाहतोय, जिद्दी क्रिकेट आपण पाहतोय, गट्सी क्रिकेट आपण पाहतोय. या दोन्ही संघांच्या वतीनं 8 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार जरी आलेत, पण या मध्यंतरामध्ये चांगलीच कामगिरी आबा यांच्या वतीनं पाहायला मिळाली आहे. फुललेंचा बॉल पुढे ठेवला आणि पुढे पाठवला, थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. क्लासिक बॅटिंग, फॅन्टास्टिक बॅटिंग. धुरंधर मैदानाच्या आतमध्ये अजित आहे आणि त्याची ती जागरूक बॅटिंग पाहायला मिळते. ते कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीयेत आणि म्हणूनच आता बघा या ठिकाणी एक सुटलेल्या कॅचचं किती मोठं नुकसान होऊ शकते त्याची मैदानाच्या आतमध्ये प्रचिती येते. आणि म्हणतात की रेकॉर्ड अशीच बनत नाही, त्यासाठी जिद्दी व्हावं लागते आणि तीच जिद्द आता अजितची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पण अजूनही पीके अँड सन्स कडून एक गोलंदाज येणं बाकी आहे. 7 चेंडू 18ची गरज. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. आपण पाहतोय स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024. बॅटची एज आहे का पाहूया. अपील तर झाले, अपील लाऊड आहे. फलंदाज त्याकडे सेकावाय का बघूया. या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल की नाही. लेट्स सी अंपायर डिसिजन काय येते. अपील तर लाऊड होती. कॉट बिहाइंडची अपील आहे, रनआउटची अपील आहे. पंच पोचतील. लेट्स सी डिसिजन काय येते. चला आपण विकेट किपरच्या समोर टप्पा पडलाय का झेल घेताना, राईट, आपण त्याची शहानिशा करणार आहोत. कारण या सर्व काही व्यवस्थित पारदर्शक आपण गेल्या 4 दिवसांपासून निर्णय देतोय. आणि म्हणूनच आता विकेट किपरच्या अगोदर बॉल कलेक्ट करताना बॉल जमिनीचा स्पर्श करताना पाहायला मिळेल का. सन्माननीय सुजितजी मौर्या ज्यांनी आम्हाला गिफ्ट हॅम्पर्स दिलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे, त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. सुजितजी आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्यासोबत बाळकृष्णजी म्हात्रे सुद्धा व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मॅन ऑफ द मॅचचे सर्व गिफ्ट हॅम्पर्स जे आहेत सन्माननीय सुजितजी मौर्या यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. त्यांचा मी सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे, सन्माननीय महेशजी ठाकरे तसेच जय हरी क्रिकेट संघ रांदोळी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. वेलकम सर. फलंदाज बाद, तर कॅच आउट झालेले आहेत फलंदाज. तर अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 18ची गरज. 6 balls and 18 runs required to win. पाहायचं झालं तर 3 चेंडूंमध्ये सुद्धा हा सामना संपू शकतो. पण या ठिकाणी आता योजना प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या असतात. गोलंदाजाच्या मनामध्ये वेगळ्या योजना असतील, फलंदाजाच्या मनामध्ये वेगळ्या योजना असतील आणि पाहूया त्या योजनावर काम केलं जातंय का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. अजितचं थांबणं आवश्यक होऊन बसलं होतं, पण त्या ठिकाणी अजित कनक 11ची साथ सोडून पॅव्हेलियन बॉक्समध्ये पोहोचलेले आहेत. आता 14 चेंडूमध्ये अजितसाठी टाळून जाऊ द्या. कॅप्टन खेळलाय आणि चमकदार खेळलाय. कुमार संस्कार रोशन पाटील यांचा आज वाढदिवस आहे, तर यांना जन्मदिनाच्या दीर्घायुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा आपण देतोय. कुमार संस्कार रोशन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचं अभिष्टचिंतन. हॅपी बर्थडे टू यू. 6 चेंडू 18. चला लगेच मॅच ऑन करू. जास्त वेळ थांबू नका, आपल्याकडे थांबण्यासाठी वेळ नाहीये. बाकी आपण चांगला क्रिकेटचा खेळ खेळताच, त्यात कुठली शंका नाही, पण वेळ घेऊ नका. चला नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय शेवटच्या षटकासाठी पीके अँड सन्स डोंबिवलीकडून.
शेवटी जबाबदारी द्यायची कोणाला, थोडी चर्चा होते आणि कोमलवर ती आता जबाबदारी आलेली आहे. शेवटच्या षटकासाठी कोमल येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येत आहे आपण ते देखील पाहूया. पापा नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला किरीट आहेत. मोठ्या फटक्यांची निवड तुमच्याकडे असेल तर हे षटक तुमचं. कोमल शेवटच्या षटकासाठी येतोय. 6 चेंडू 18 धावांची गरज. पहिला बॉल ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल. एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटला डीप मधून पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करावाच लागणार आहे. किरीट आणि पापा यांच्यामध्ये प्रयत्न होतं. अपील झाली बॅटिंग एंडला पण बॅटर सेफ आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 57 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 धावांची गरज. कोमल तयार. ओव्हर द विकेट न शफल झालंय. हुक करण्याचा प्रयत्न. चांगली विकेट किपिंग आणि आता परतावं लागेल फलंदाजाला. किरीट होत आहेत बाद. विकेट डाऊन. तर आज वाढदिवस तर नक्कीच शुभेच्छा आपण कुमार संस्कार रोशन पाटील यांना आपण वाढदिवसा शुभेच्छा देतोय. जे सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे आणि सन्माननीय महेशजी ठाकरे यांचे भाचे आहेत. आणि मामाचं भाच्यावरचं प्रेम तू मामा सर्वांना ठाऊक आहे. तर मामांकडून कुमार संस्कार रोशन पाटील यांना वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. तर कोमल हिरवळ या ठिकाणी आपल्या चांगलाच खेळ सादर करताना पाहायला मिळालेत. 3 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा खर्च केलेले आहेत. पण अजूनही रिझल्ट येऊ शकतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हवेत बॉल. कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत एकच धाव चालत चालत पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 58 या आकड्यावर. आता बॉल शिल्लक आहे 2 चेंडूंमध्ये आवश्यकता 15 धावांची. 2 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला पापा यांना आपण पाहतोय. चला टॉससाठी आपण तयारीत राहायचंय. शहापूर ऑन साइडला बॅटचा फेस त्यांनी क्लोज केला. LBW नाहीये. अपील करून चालणार नाही. तर आता शेवटचा एक बॉल बाकी. एका चेंडूमध्ये आवश्यकता 15ची जवळपास विजय सुनिश्चित केलेला आहे TK अँड सन्स डोंबिवलीने. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि फलंदाजी करताना कनकिलोन भांडूप संघाकडून फक्त एकच फलंदाज अजित यांच्याकडून चमकदार खेळ पाहायला मिळाला. हवेत बॉल. ऑन साइड आडव्या पडणे खेळायचा प्रयत्न. बॉबी प्रयत्न करतात कशासाठी? जवळपास आपला संघ जिंकलेला आहे तर मग प्रयत्न करूनही तितका काही फायदा उचलता आला नसता. आणि पुढच्या मॅचचा वॉर्मअप बॉबी करत होते. ओके डन. चला आता टॉससाठी यायचंय. दोन्ही कॅप्टन्स भूमी 11 शहापूर आणि PK अँड सन्स डोंबिवली. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. आणि पिंट्याला जातोय मॅन ऑफ द मॅच. 38 धावा. पिंट्या ठरतायत मॅन ऑफ द मॅच. चला कॅप्टन टॉससाठी या. नंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. पिंट्या मॅन ऑफ द मॅच आणि दोन्ही कॅप्टन्स भूमी 11 शहापूर आणि PK अँड सन्स डोंबिवली. चला या टॉससाठी.